जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आमचा 74वा दिवस 15 मार्च 2026 रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल।
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या पुढील वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 5व्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे आपण वाचन करीत आहोत. मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या क्रमांकापुढे ऐसे आवर्षण आले या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर आज आपण तेथूनच वाचनास सुरुवात करीत आहोत. ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले, पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयेंसी. लेकुरा नाही वाढविते, अन्न करावे आपुले हाते, बहु त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा. लोकी भरीस घातले, पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे. पुन्हा विदेशासी गेला, द्रव्य मिळवून आला, तव घरी कळहो लागला सावत्र पुत्रांची. स्त्री झाली नाती दुती, पुत्र देखो न सकती, व्रताराची गेली शक्ती, वृद्ध झाला. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायकती कोणाचे, वनिता अत्यंत प्रीतीचे, प्रीती पात्र. किंत बैसला मना, एके ठाई पडेना, म्हणून या पाचा जना मिळविले. 5 जण वाटे करीती, तो ते पुत्र नायकती. निवाडा नवेची अंती, भांडण लागले. बाप लेका भांडण झाले, लेकी बापास मारिले, तव ते मातेने घेतले शंख तीर्थ. ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहती कौतुक, म्हणती बापास लेख कामा आले. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनाचे सुरुवात करूया. अशा प्रकारे दुष्काळाने त्याचे घर बसविले. पुढे पाऊस पाणी होऊन देशात अतिशय सुबत्ता झाली, पण लेकरांना सांभाळण्यास घरी कोणी नाही. आपल्या हाताने स्वयंपाक करण्याची पाळी आली. पुढे स्वयंपाक करण्याचा मनाला फार त्रास वाटू लागला. तशात लोकांनीही भर दिल्यामुळे पुन्हा तिसरे लग्न केले आणि त्यासाठी बरोबर आणलेले सर्व द्रव्य खर्चून टाकले. पुन्हा परदेशात द्रव्य मिळवून घरी येतो तो बायकोचे व तिच्या सवतीच्या मुलांचे, तिच्याच वयाच्या मुलांचे भांडण सुरू झाले. ती स्त्री वयात आली, मुलांचे तिचे बिनसलेले व हा स्वतः अशक्त व म्हातारा झालेला. मुलांच्या कलागती नेहमी चाललेल्या, कोणी कोणास जुमानीत नाही. बायकोवर अतिशय प्रेम, तिचा पक्ष घ्यावा तर मुले ऐकत नाहीत, मुलांचा पक्ष घ्यावा तर बायकोवरील प्रेमामुळे तसे करवत नाही. तात्पर्य, उभय पक्षी मनात अडी बसल्यामुळे एकत्र राहणे जमेना. म्हणून 5 पंच बोलाविले. पंचांनी करून दिलेले वाटे मुलांस पटेनात, त्यामुळे तंट्यांचा निकाल लागेना. म्हणून भांडण जोरात जुंपले. बाप लेकांचे भांडण होऊन मुलांनी बापास ठोकले. तेव्हा आईने शंखवाद्य सुरू केले. ते ऐकून लोकांची गर्दी जमली. लोक तमाशा पाहू लागले. भोवती सगळेजण मजा पाहत उभे राहून म्हणू लागले की म्हातारपणी बापाला मुले चांगली उपयोगी पडली. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया.
शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, आभार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.